महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं तक्रारीतून समोर येते। प्रारूप मतदार यादीवर तब्बल 116 आक्षेप आहेत, तर आजवर एकूण 150 आक्षेप नोंदवण्यात आलेत। मतदाराची नावं चुकीच्या प्रभागात टाकणं, एकाच कुटुंबातील सदस्याची नावं वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, अशा अनेक त्रुटी यादीत असल्याचं आता समोर आलंय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, खरं तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जाहीर करण्यात आलेल्या या मतदार यादीत पुन्हा मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं तक्रारीतून समोर येतंय। काय या संदर्भात अधिकची अपडेट? अगदीच आपण पाहायला गेलं तर नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी काही प्रारूप मतदाराची यादी आहे ती मतदार यादी सध्याला जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच ही यादी जाहीर करत असतानाच जवळपास 116 आक्षेप जे आहेत ते नोंदवण्यात आले, तर आतापर्यंत तब्बल 150 आक्षेप नोंदवण्यात आलेले आहे। सध्या स्थितीमध्ये जे आहे ते एकूणच जर पाहायला गेलं तर यामध्ये अनेक मतदारांची नावं जी आहेत ते चुकीच्या प्रभागामध्ये टाकण्यात गेल्याचं जे आहे ते या ठिकाणी मतदाराचा आरोप आहे। तर एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी देखील जे आहे ते गेलेली आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते एक मोठा घोळ असल्याचं या ठिकाणी काही मतदारांनी जे आहे ते एकूणच आक्षेप घेतलाय। आता सध्याला जे आहे ते एकूणच 27 नोव्हेंबर पर्यंत जे आहे ते या मतदार यादीवरती आक्षेप नोंदवता येणार आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते अजूनही आक्षेपाचा आकडा हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच आता यावरती कशा पद्धतीने दुरुस्ती केली जाते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मतदार यादीत घोळ दिसून आल्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांसाठी जे आहे ते हा मुद्दा विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जातो। सोबतच मतदाराकडून सुद्धा जे आहे ते आक्षेप नोंदवले जाते। त्यामुळे नक्की जे आहे ते सध्याला जी काही प्रारूप मतदार यादी आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावर काही लोकप्रतिनिधी आणि मतदारांनी आक्षेप नोंदवल्यामुळे नक्कीच सध्याच्या यादीवरती जे आहे ते एकूणच बोट ठेवण्यात आलेलं आहे। जी, निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।